नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनचं छान अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत क्रिस्टल, त्यानंतर गोल्डन मणी घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 4 मोठे मणी, स्क्रू, मंगळसूत्राचे वाटे आणि एक सिल्वर मणी घेतलेला आहे. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी एक पदरी बनवणार आहे मंगळसूत्र. तर मी इथे डबल धागा घेतलेला आहे हा, आणि त्यानंतर हे बघा इथे टेप लावून घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला इथे सिंगल पदर असल्यामुळे मी छोटा मणी टाकून घेते एक. आपला एकदम बारीक जो मणी असतो काळा तो टाकायचा, किंवा कोणत्याही कलरचा टाकला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे बघा. स्क्रू नंतर इथे जे आपण काळे मणी घेतले होते क्रिस्टल ते टाकायचे आहे ती. तर इथे मी मागच्या साईडला बघा 5 मणी टाकलेले आहे, ते 2 आणि हे 3 असे 5 मणी टाकायचे. त्यानंतर गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, गोल्डन, काळा, गोल्डन. हे बघा, आता इथे मी गोल्डन जे आहेत ना ते 4 मणी टाकलेले आहेत. 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने मागे पुढे असं काळा मणी येईल. हे बघा, हे 5 वावायचे. त्याच्यानंतर मग गोल्डन मण्याने सुरुवात करायची आहे. असं एवढं लक्षात ठेवायचं. 5 वावल्यानंतर गोल्डन मणी हे 4, आणि हा गोल्डन संपला की लगेच मग 5 काळे मणी टाकायचे आहेत बघा, हे क्रिस्टल. त्यानंतर परत 4 गोल्डन आणि मध्ये एक एक काळा मणी. परत आपल्याला इथे 5 मणी टाकायचे आहेत. आता इथे काळ्या मण्यानंतर परत इथे 4 गोल्डन मणी आणि त्यांच्यामध्ये काळा मणी. त्यानंतर परत 5 काळे मणी टाकायचे आहेत. असं तर आता हे जे आहे ना ते मी मीडियम असं साईजचं बनवलेलं आहे. तर तुम्हाला खूप लांब साडीवर हवा असेल तरीसुद्धा ते छान दिसतं, आणि लांब खूप बनवलं ना तुम्ही जितकं तितकं ते सुंदर दिसेल असं. इथे मी जे आहेत ना हे गोल्डन मण्यांचे असे 4 बॉक्स बनवलेले आहेत ते, आणि इथे मध्ये मी वाटे टाकणार आहे. तर सुरुवातीला मोठा मणी घ्यायचा गोल्डन, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत मोठा मणी, आणि मध्ये हा क्रिस्टल मणी सिल्वर कलरचा मी टाकलेला आहे. त्यानंतर परत एक मोठा गोल्डन, मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि मोठा मणी टाकायचा आहे. आता ह्या साईडला बघा मी काळे 5 मणी टाकलेले आहेत. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला सेम आता ह्या साईडनी उलट साईडनी बनवत यायचं आहे. तर 5 काळे मणी टाकायचे आहेत. परत 4 गोल्डन, 4 गोल्डन नंतर परत 5 काळे मणी, परत 4 गोल्डन आणि मध्ये क्रिस्टल मणी टाकायचं आहे. परत 5 काळे मणी आणि त्यानंतर परत 4 गोल्डन. अशा पद्धतीने खूप सोपी सिरीज, म्हणजे मणी वावायला खूप सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी ही डिझाईन मी बनवलेली आहे. तर खूप छान दिसते बघा, तुम्ही एकदम अशी उठून दिसते. आता इथे ह्या साईडला पण आपले हे जे आहेत ना 1 2 3 आणि 4 बॉक्स बनवलेले आहेत गोल्डन, आणि हे काळे मण्यांचे 5 होतील. तर इथे लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितका हवं आहे तितकं ववायचं आहे. आता इथे जी टेपपट्टी लावलेली होती ना आपण ती काढून घ्यायची, आणि मणी असे पुढे सरकवायची आहे ती. आणि बघा इथे सुई पण आपण बांधतो नेहमीप्रमाणे, मी नेहमी सांगत असते. हा जो साधा दोरा आहे ना फक्त असं ओढून घ्यायचा, आपण गाठ मारतो ना, ओढून घेतली की तो लगेच तुटून येतो. तर व्यवस्थित आता आपल्याला इथे गाठी मारायच्या आहेत बघा. खूप छोटा आहे, डबल धागा घेतलेला आहे त्याच्यामुळे गाठ एकदम छोटी येणार आहे. तर चांगल्या 5-6 गाठी आपल्याला इथे माराव्या लागतील, आणि नखाने अशी स्क्रूच्या तोंडाजवळ तिथे गाठ ढकलायची आहे. गाठी ह्या व्यवस्थित मारायच्या आहे ती, कारण
हे कधी कधी स्क्रूचा होल असतो ना, मोठा असतो, त्याच्यामुळे त्या स्क्रू आहे ना धाग्यातून बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. डबल आपल्याला ताप होऊ नये बनवायचा, कारण एक जरी चूक झाली ना परत मग आपल्याला बनवावं लागतं आणि मग त्याच्यामुळे कंटाळा येतो नाही का. असं बघा, आता इथे मी 7-8 अशा गाठी मारून घेतलेल्या आहेत आणि उरलेला धागा जो आहे ना तो आपल्याला कापून टाकायचा आहे. तर थोडंसं लांबून कापायचं आणि मग नेहमीप्रमाणे मी सांगते दिव्याला किंवा मेणबत्तीला असं चिपकावून द्यायचं आहे. खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि छान दिसते बघा. जितकं लांब तुम्ही बनवाल ना तितकं ते छान दिसेल आणि शॉर्ट पण आपल्याला डेली यूजसाठी छान दिसतंय. बघा तुम्ही इथे असं खूप भारी वाटतंय आणि हे मणी चमकतात त्याच्यामुळे ते अजून छान दिसतात असे गोल्डन मण्यांमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.